छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या 3 दिवसांमध्ये 5 सोनचाफ्या हिसकावल्याचा प्रकार घडलेला आहे, तर शंभूनगरमध्ये कोयत्यानं हल्ला करत लुटीचाही प्रयत्न झालेला आहे। शहरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। सराईत गुन्हेगाराला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारं वाहन पोलिसांनी पकडलं। या कारवाईमध्ये 5,32,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला, तर 4 आरोपींनी कार रस्त्यावर सोडून देत पळ काढलेला आहे। 4 अज्ञात डिझेल चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जालन्यातील बदनापुरामधील अकोल्यामध्ये एका शेतकऱ्यानं चक्क सरकारी विहिरीमध्ये खाट टाकून आमरण उपोषण सुरू केलेले आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी ही मागणी यावेळेस करण्यात आली। निवडणुकीपूर्वी सरकारनं कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र कोणतीही कर्जमाफी न मिळाल्यामुळे आता शेतकरी आक्रमक झालाय।